माननीय अजितदादा पवार जाऊन आज चौथाच दिवस आहे. सारं महाराष्ट्रात दुःखामध्ये आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ द्यावी किंवा त्यांना नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता निवड करून उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना शपथ द्यावी. हा पक्षाचा निर्णय आहे. त्या पक्षाच्या निर्णयानुसार कदाचित आज त्यांची शपथ मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने होऊ शकेल. पवार साहेबांनी सांगितलंय की शपथविधी होतोय त्याच्या संदर्भातली कल्पना त्यांना नाही आणि मला वाटतं सुप्रिया तुळे नाही याची कल्पना नाही, कारण दोघंही याबद्दल अनभिज्ञ आहेत. आता एवढा मोठा निर्णय घेत असतात तर एक साधारण पक्ष सोडा, परंतु कुटुंबाला तरी त्याची माहिती असावी अशी आमची अपेक्षा होती, जनतेची अपेक्षा आहे की ना कुटुंबात आपण चर्चा करतो किंवा एवढं असं होणार आहे. पक्ष विरोधी आपण चर्चा करत असताना हे निर्णय व्हायला पाहिजे होते, परंतु आज माननीय शरद पवार साहेबांना याची कल्पना नाही असं त्यांनी स्वतः सांगितलेलं दिसतंय. अशा 5-6 बैठका या आधी पण जयंत पाटील साहेबांकडे झाल्या असं जयंत पाटील साहेबांनी स्वतःच सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी चर्चाही केलेली आहे. त्या चर्चेमधून बरेचसे विषय चर्चेमधून अंतिम निर्णयापर्यंत आलेले होते आणि ह्या ज्या बैठका झाल्यात या बैठकीमध्ये हा निर्णय पक्का झाला होता अजितदादांसमोर की दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण करावं, विलिनीकरण करावं. फक्त तिथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर मग या संदर्भातला निर्णय जाहीर करण्याची भूमिका घ्यावी असं दोघांमध्ये ठरलं होतं, म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये ठरलं होतं. आणि त्यानुसार हा निर्णय जो आहे तो 12 फेब्रुवारीला जाहीर करावा अशा संदर्भातला निर्णय घेतलेला होता. माननीय अजित पवार साहेबांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिली होतं असं जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या माध्यमातून दोन्ही पक्षाचं विलीकरण व्हावं ही दोघं पक्षाकडनं इच्छा होती. आता हा निर्णय दोघांचा जो झालेला होता जवळपास, परंतु जाहीर व्हायचा राहिलेला होता. आता राजकारण बदलतं राजकारणामध्ये दोघांचं विलिनीकरण होईल की नाही होईल याबद्दल आता सांगणं योग्य होणार नाही किंवा त्याची आपल्याला कल्पना नाही. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. महाराष्ट्राने नेहमीच महिलांना इथं प्राधान्य दिलेलं आहे. विविध याच्यामध्ये महिला चांगल्या रीतीनं काम करत आहे. अशा रीतीने या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारची निवड होत असेल, एक महिला या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदावर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये येत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. हा पक्षाचा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय असतो. त्यामुळे त्याला आपण कसं सांगू शकणार की त्यांचं काय होणार आहे, ते निर्णय तेच घेऊ शकतील.